हा व्हिडिओ तुम्ही रिलेट करू शकले नाहीत तर तुम्ही ओरिजिनल भाऊसाहेब फिरोदेवाले असूच शकत नाही. अर्थात तुम्ही जागा ओळखली असेल. आता आपण आहोत जिथं सॉस सोबत पॅटीस खाल्लं जातं, अशा वर्षा पॅटीस येते. आधी ह्या काकांचं तंबाखूचं दुकान होतं, पण शाळेजवळ असल्यामुळे त्यांनी तो डिसिजन बदलला आणि त्यांनी त्यांचं स्टेशनरी दुकान चालू केलं. ज्या स्टेशनरी दुकानाचं पुढे जाऊन वर्षा पॅटीस झालं आणि जिथं आज आपण पॅटीस खात आहोत. वर्षा पॅटीसचा सॉस कसा बनतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पण चालू होऊन जवळजवळ 62 वर्ष झालेले. 1962 साली या दुकानाची सुरुवात झाली. 2 रुपयाला एक पॅटीस होता आपल्याकडं. अच्छा. आता 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत पॅटीस आपल्याकडे आहे. बरं. 1000-1200 लोक कमीत कमी रोज आपल्याकडे येतात. अच्छा. म्हणजे आमचं लग्न व्हायच्या अगोदरच दुकानाचं नाव वर्ष आहे. अच्छा. आता योगायोगाने काकूंचं नाव पण तिकडून वर्ष आलं. अरे वा. हा सगळा योगायोगी वर्ष हे माझं आवडीचं नाव आहे. आपला हा जो सॉस आहे याच्यामध्ये हा पूर्ण विदाऊट केमिकल सॉस आणि याच्यामध्ये टॅमॅटो आहे. टॅमॅटो बरोबर आवळा आणि चिंच आहे. ओके. कधीपासून इथं पॅटीस खायला येतो? 2 वर्ष आली. एकदम फर्स्ट क्लास. यांचं सॉस जे आहे ते अतिउत्तम, म्हणजे त्याच्यासारखी क्वालिटी कुठंच नाही. मी खास ते पॅटीस खायला येतोय. मी ॲक्च्युली समोरच्या शाळेत होतो भाऊसाहेबमध्ये, आणि जेवढं शाळेवरती प्रेम आहे तेवढंच या वर्षा पॅटीसवरती पण प्रेम आहे माझं. तर नगरकर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत, तिच्यासोबत आणि सगळ्या भावांसोबत शेअर करा आणि त्यांना आठवण करून द्या की आपल्याला वर्षा पॅटीस खायला जायचं. तोपर्यंत नगरी माणूसला फॉलो करा, हा व्हिडिओ सेव्ह करा, सगळ्यांसोबत परत एकदा शेअर करा. थँक्यू.